नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आपण जो कालचा माझ्या चॅनलवरचा जो मागचा व्हिडिओ आहे त्याच्यावरती मी पफ स्लीव्हची पेपर कटिंग टाकलेली। ही अस्तरची कटिंग तीच आहे, फक्त मी आता अस्तरवरती केलेली आहे आणि पुढे मला स्टिच करायचं आहे, त्यासाठी मी अस्तरवरती कटिंग केलेली आहे। तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळेलच की कशा पद्धतीची पेपर कटिंग आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे स्टोन वगैरे पार्टी वेअरची साडी आहे, त्यासाठी खूप अशी सुई तुटती ते अशी सांभाळून टिप मारायला लागते। त्यासाठी मी टिप ही वरच्या साईडनीच मारते। इथे दंडघेराच्या साईडला इकडनं ही पफ स्लीव्ज आहे आणि इथे मुंड्यामध्ये पण लूज असते ही स्लीव्ज, त्यासाठी मी फक्त दंडघेराच्या साईडने तुम्ही बघू शकता इथे फिटिंग केलेली आहे एवढ्या साईडला आणि इकडनं साईडनी घेतलेली, तर इथे पफ तयार करण्यासाठी। तुम्ही बघू शकता मी वरच्या साईडनी टिप टाकली तरी फिनिशिंग जी आहे तीच आहे। कपडा ॲडजस्ट करून घ्यायचा आपल्याला टिप टाकण्यासाठी। एक्स्ट्राचा जो उरलेला कपडा असतो तो कटिंग करून घ्यायचा। अशा पद्धतीने ज्या स्टोनची आपल्याला अडचण येते ते स्टोन काढून घ्यायचे। आपली ही बाही अस्तरला जोडून तयार झालेली आहे। आता ही बाही आपल्याला मुंड्याला म्हणजे ब्लाउजला जोडायची आहे। तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये पफ स्लीव्जला दाखवते की इथे मध्य काढून घ्यायचा। इथे अशा पद्धतीने मध्य काढून घ्यायचा आणि इथे आपण चुन्या टाकून घेत असतो। आत्ता इथे चुन्या टाकून घेतो आणि नंतर बाही जोडतो। तर यावेळेस असं न करता चुन्या नंतर टाकायच्या आणि अगोदर बाही जोडून घ्यायची। एवढा पोर्शन आपला तो शिल्लक तसाच ठेवायचा आणि त्यानंतर उरलेल्या पोर्शनच्या पूर्ण चुन्या घालून घ्यायच्या। इथे शोल्डरवरती कमीत कमी 2 इंच इतकं आपलं
जागा सोडून 2 इंच इतकी जागा सोडून द्यायची. आपल्याला इथे चुन्या टाकायच्या आहे. परत या साईडने पण पुढच्या मुंड्याला आपण बाही जोडून घेऊ. इकडनं अशा पद्धतीने मी टिप टाकून घेते. इथे देखील आपलं 2 इंच इतकं अंतर उरलेलं आहे. हा जो आपण बाहीचा मध्य काढलेला आहे आणि शोल्डरचा पण मध्य आपल्याला माहिती, तर त्यानुसार आपण चुन्या टाकून घ्यायच्या. अर्ध्या साईडला इकडे आणि अर्ध्या साईडला इकडे, जसे की मी या बाहीला टाकलेलं आहे अशा पद्धतीने चुन्या टाकून घ्यायच्या. शोल्डरवरती अशा पद्धतीने चुन्या तयार होतात. चुन्या अशा पद्धतीने तयार होत्या आणि पप तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने राऊंड शेपमध्ये पप पडलेला आहे. तर असा पप तयार करण्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये जी पेपर कटिंग टाकलेली आहे ती पेपर कटिंग केली की अशा पद्धतीने पप तयार होतो. ब्लाऊजची फिटिंग करून घेऊ, मग फायनल लुक बघू. आपली फिटिंग करून तयार आहे. इथे दंडघेराच्या साईडला इकडनं ही पप स्लीव्ज आहे आणि इथे मुंड्यामध्ये पण लूज असते ही स्लीव्ज. त्यासाठी मी फक्त दंडघेराच्या साईडने तुम्ही बघू शकता इथे फिटिंग केलेली आहे एवढ्या साईडला आणि इकडनं साईडने घेतलेली. तर इथे पप तयार करण्यासाठी फिटिंग करताना या बाईची अशा पद्धतीनेच फिटिंग करायची. आपण फायनल लुक बघूया. प्रिन्सेस कट शिवलेला आहे मी. प्रिन्सेस कट आहे आणि पप स्लीव्ज आहे. इथे या पोर्शनमध्ये ही लूज असते अशा प्रकारची ही पप स्लीव्ज आहे आणि इथे फिटिंगमध्ये दोन्ही साईडचा लुक बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे तयार झालेली आहे. आजची जी ही मी पप स्लीव्सची स्टिचिंग तुम्हाला जी मी दाखवलेली आहे ती स्टिचिंग तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.